पीक विमा, आताच्या घडामोडी, ताज्या अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. सहकारातील हाहाकार दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक होऊन एकजूट होणे आवश्यक. नूतन वर्षानिमित्त श्री क्षेत्र चांगापूर येथील सुनीलजी राणा यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य व शेतकरी यांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी सुद्धा चर्चा झालेली आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. सिल्लोड येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आज महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. मंत्री विखे पाटील यांच्यासह प्रदर्शनातील विविध दालनास भेटी देऊन माहिती जाणून घेतली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दापोला, अकोला, राहुरी, परभणी या चारही कृषी मंत्री अब्दुल सत्तार या ठिकाणी उपस्थित होते. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. महाराष्ट्र सरकार कुसुम योजनेअंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंपाचे वाटप करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ही घोषणा केली होती. यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, कारण येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका त्यांच्या पिकावर सोसावा लागत आहे. तसेच त्यांनी म्हटलं की शेतीमध्ये सिंचन ही गंभीर समस्या बनली आहे. मात्र याला सामोरे जाण्यासाठी सरकारने अनेक योजनाही अंमलात आणल्या आहेत. या एपिसोडमध्ये PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जातात. ही यंत्रे घरी आणून शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या संपुष्टात येऊ शकते. यासोबतच शेतकऱ्यांना योग्य वेळी सिंचन मिळाल्यास त्यांच्या उत्पादनात वाढ होईल. यामुळे त्यांचा नफासुद्धा वाढेल. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 13वा हप्ता महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी ताबडतोब KYC करून घेणं आणि इतर अपडेट्स करणं आवश्यक आहे. PM किसान योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आत्तापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 12वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीवर शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते, ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदतही मिळते. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. तालाब योजना ही योजना उत्तर प्रदेशमध्ये राबवली जाते. रब्बी पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या दरम्यान शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न सिंचनाचा आहे. इतर राज्याप्रमाणेही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची अवस्थाही अशीच आहे. राज्यातील सिंचनासाठी अडचणीत असलेले शेतकरी योगी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना खेत तालाब योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात तलाव करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान देत आहे. सिंचनासोबत या तलावात मत्स्यशेती करून शेतकऱ्यांना अतिरिक्त नफाही मिळू शकतो. यामुळे रब्बी पिकांबाबत शेतकऱ्यांना भेडसावणारा सिंचनाचा प्रश्नसुद्धा सुटणार आहे. याच्यामुळे उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचा फायदासुद्धा होणार आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यासाठी अनेक योजनासुद्धा सुरू केल्या जात आहे. शेतकऱ्यांना शेतीतून चांगला नफा मिळावा यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही केली जात आहे. सांगा की देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन यातून सुद्धा चांगला नफा हा कमवता येतो. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकऱ्याला मातीचा सुपुत्रही म्हणतात. तो श्रीमंत असो वा गरीब, राजा असो वा उद्योगपती, प्रत्येकाचे आयुष्य शेतकऱ्यांच्या कष्टावर अवलंबून असते. शेतकरी ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता आपल्या शेतात रात्रंदिवस श्रमाने पीक घेतो आणि तेच धान्य संपूर्ण देशातील लोकांची भूक शांत करतो. म्हणूनच शास्त्रातही शेतकऱ्याचं महत्त्व या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा.